स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेल्या सागरा प्राण तळमळला या अजरामर गीताला 115हून अधिक वर्ष पूर्ण झाल्याच्या ऐतिहासिक क्षणाचं औचित्य साधून आज अंदमानमधील बियोदनाबाद इथं सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अनावरण सोहळा होईल अशी माहिती आशिष शेलार यांनी दिली। हा पुतळा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित झालेल्या राम सुतार यांनी साकारला आहे। अंदमानमधील पोर्ट ब्लेअर म्हणजे श्रीविजयपुरम इथं सागरा प्राण तळमळला या सांगीतिक कार्यक्रमाचं आयोजन देखील करण्यात आलं आहे। यावेळी सावरकरांनी लिहिलेली आणि संगीतकार गायक पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेली गीतं सादर होणार आहेत। हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला आहे। व्यक्तिगत कोणाला निमंत्रण देण्यापेक्षा सावरकर भक्तांनी जे सावरकरांच्या विचारावर प्रेम करतात, हिंदुत्ववादी विचारांशी ज्यांची पूर्णपणे नाळ बांधलेली आहे, त्या सगळ्यांसाठी हा कार्यक्रम खुला आहे। पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलेलं रचलेलं गीत याच्यावर प्रेम करणारे सगळे आमच्याबरोबर उभे राहतील ही आमची अपेक्षा आहे। इटली भारत व्यापार मंच